ನಮಸ್ಕಾರ. ನ್ಯೂಸ್ 26ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಪುಲಕೇಶಿ ನಗರ ಕ್ಷೇತ್ರ ಮುಸ್ಲಿಂ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಖಂಡ ಶ್ರೀನಿವಾಸ ಮೂರ್ತಿಯವರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಿಂದ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡದಿರುವಂತೆ ತಾಕೀತು ಮಾಡಲಾಗಿದೆ. मुस्लिम पॉपुलेशन उसकी आबादी जो है लगभग पूरी रियासत में, पूरे कर्नाटक में 1 करोड़ है, तो उसके हिसाब से सीट मिलना चाहिए हमको. ಬೆಂಗಳೂರಿನ ಚಿಕ್ಕಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಖರ್ಚು ಮಾಡೋಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಎರಡೂ ಜಾತ್ಯತೀತ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡುವಂತ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿ. 300 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಚಿಕ್ಕಪೇಟೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದರೂ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಲು ಹಿಂದೇಟಾಗ್ತಾರೆ. आज रामनवमी है, आज दीपावली है, खुश होते थे, लेकिन आप रामनवमी के मौके पर किस तरह का हंगामा बिहार में, बिहार शरीफ में, बंगाल में किस तरह का हंगामा किया गया, नफरतों के बीच बोए गए हैं, कितना परेशान किया गया, आग लगाई गई है, खुलेआम तलवारें लहराई जाती हैं, गालियां दी जाती हैं. हमें पूछना चाहते हो ये मुल्क कहाँ जा रहा है? कोई आवाज़ आगे निकालने के लिए तैयार नहीं है. पुलकेशी नगर के सिलसिले में क्या स्टैंड है? देखिए, जैसे मैंने कहा कि वहाँ के मुसलमान अभी अखंडा श्रीनिवास मूर्ति साहब से नाराज़ हैं और वो एतमाद का वोट उनसे हासिल नहीं कर सकेंगे, तो मैं ये कहूँगा कि वो अभी खामोश रहें और कांग्रेस पार्टी से भी कहूँगा कि बड़ी सूझबूझ के वहाँ का फैसला ले, ऐसा ना हो कि कांग्रेस पार्टी को नुकसान हो जाए. और मुस्लिम पॉपुलेशन उसकी आबादी जो है लगभग पूरी रियासत में, पूरे कर्नाटक में 1 करोड़ है, तो उसके हिसाब से सीट मिलना चाहिए हमको. लगभग 21 या 23 सीट का हम मुतालबा करते हैं हुकूमत से, यानी जो कांग्रेस जो पार्टी है उससे, और जनता दल सेकुलर से. ये मुस्लिम आबादी के तनासुब से हमको सीट मिलना चाहिए. अभी 11 सीट का अनाउंस हुआ है. हमारा डिमांड, हमारा मुतालबा और 12 सीट के लिए है. जैसे कि उसमें मैं 2-4 सीटों का कंस्टिट्यूंसी का नाम बता दूं जहां मुस्लिम जो है जीत सकता है. सीट देना भी काफ़ी नहीं है. मैं इन सेकुलर पार्टी का जो दावा करते हैं उनसे ये भी कहना चाहता हूँ कि सिर्फ सीट दे देना ही काफ़ी नहीं है, बल्कि उस सीट पर हमारे कैंडिडेट को जिताना भी ज़रूरी है. सीट दे देना, ये लॉलीपॉप दे देना और उसको न जिताना, उसके बारे में कैंपेन नहीं करना, किसी बड़े लीडर का उस इलाके, उस क्षेत्र में न जाना, ये बिल्कुल गैर मुनासिब है. सीट के साथ साथ हमारा डिमांड है सेकुलर पार्टियों से कि आप मुस्लिम कैंडिडेट को अगर सीट देते हो तो उनके जिताने की भी जिम्मेदारी आपको लेनी चाहिए. जिस तरह दूसरी कम्युनिटी के कैंडिडेट को सीट मिलती है और उसको जिताया जाता है, इसीलिए हम चाहते हैं, हमारा डिमांड और मुतालबा है सुन्नी उलमा बोर्ड का कि आप उनको टिकट भी दो और उनके जिताने की कोशिश भी करो. आप देख लीजिए मंगलोर नॉर्थ, ये वहाँ पर मुस्लिम कैंडिडेट बआसानी जीत सकता है. रायचूर वहाँ भी जीत सकता है. शिवगांव वहाँ भी जीत सकता है. चिकपेट जो बेंगलोर में है कंस्टिट्यूंसी, वहाँ भी दावनगिरे नॉर्थ वहाँ भी जीत सकते हैं. और हुमनाबाद, ये सब जगह में और बहुत सारे असेंबली सीट्स हैं जहाँ पर मुस्लिम कैंडिडेट आसानी के साथ जीत सकता है, मगर ऐसी जगह पर नॉन मुस्लिम को टिकट दिया जा रहा है. ये बात हमारी समझ से बाहर है
कि सिलेक्शन कमेटी में नाम क्यों नहीं रखा गया किसी मुस्लिम कैंडिडेट का, किसी मुसलमान लीडर का, उसकी वो वजाहत करें। और आप बड़े बड़े होर्डिंग्स देख रहे हैं, उस होर्डिंग में एक भी मुसलमान का कुछ नजर नहीं आएगा। क्यों नजर नहीं आएगा? इसका मतलब ये है कि कांग्रेस या जेडीएस ने मुसलमानों को एक वोट बैंक के तौर पे समझ रखा है और बीजेपी का नाम लेकर के मुसलमानों को डराया जाता है कि मुसलमान जाएगा कहाँ, सिर्फ वोट हमको डालेगा, यानी कांग्रेस और जेडीएस को। ये इस गलत फहमी, इस खाम ख्याली में कोई पार्टी न रहे, इसलिए हम आज की ये मीटिंग बुला करके उनको ये इंतबाह करना चाहते हैं कि आप सीटों का बंटवारा सही ढंग से करो और अगर सारे मुसलमानों 23 कैंडिडेट को टिकट दो और उनके जिताने की भी भरपूर कोशिश करो। मैं हमारे स्टेट वक्फ बोर्ड के चेयरमैन जनाब अलहाज शफी सादी साहब से मैं रिक्वेस्ट करूंगा, हमारे कारी जुल्फ़िकार साहब हैं, अनीस भाई हैं, इंशाअल्लाह वो लोग भी एक बात धीरे आपको के सामने अपनी बात रखेंगे। मगर हमारे शाफी सादी साहब जो स्टेट बोर्ड के चेयरमैन हैं, हम सुन्नी उलमा बोर्ड ने इनको यहाँ खुसूसी तौर पे मदऊ किया है कि आप आइए और रियासत कर्नाटक के मुसलमानों की नुमाइंदगी का हक बजरिए स्टेट वक्फ बोर्ड अदा कीजिए। ಅವರನ್ನು ಶೇಕಡಾವಾರು ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ನೀಡಲೇಬೇಕು ಎಂಬುದು ಎರಡನೇ ಷರತ್ತಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲೂ ರಾಯಚೂರು 70,000 ಮುಸ್ಲಿಂ ವೋಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ 80,000 ವೋಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಬಂಟ್ವಾಳದಲ್ಲಿ 80,000 ವೋಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ, ಚಿಕ್ಕಪೇಟೆಯಲ್ಲಿ 70,000 ವೋಟರ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಹುಮ್ನಾಬಾದ್, ಯಾದಗಿರಿ, ಶಿಗ್ಗಾಂವ್ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಮರು ಗರಿಷ್ಠ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ಆ ಅಸೆಂಬ್ಲಿ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ನೀಡಲೇಬೇಕು ಎಂಬುದು ಮೂರನೇ ಷರತ್ತಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಹಲವು ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರು ಜಾಸ್ತಿ ಇರುವಂತಹ, ಜನಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಇರುವಂತಹ ಆ ಕ್ಷೇತ್ರಗಳಿಗೆ ಮುಸ್ಲಿಮೇತರಿಗೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ಸುನ್ನಿ ಉಲಮಾ ಬೋರ್ಡ್ ಖಂಡಿಸಿದೆ. ಈ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮಂಗಳೂರು ಉತ್ತರ ಇರಲಿ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರು ಗೆಲ್ಲಲು ಸಾಧ್ಯವೋ, ಬೆಂಗಳೂರಿನ ಚಿಕ್ಕಪೇಟೆ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರ್ವಜ್ಞನಗರ, ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಹೆಬ್ಬಾಳ, ಪುಲಿಕೇಶಿ ನಗರ್, ಇದೆಲ್ಲ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರು ಜಾಸ್ತಿ ಇರುವಂತಹ ಕ್ಷೇತ್ರಗಳು. ಈಗಾಗಲೇ ಅದು ಬೇರೆ ಬೇರೆಯವರಿಗೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. ಪುಲಿಕೇಶಿ ನಗರ ರಿಸರ್ವ್ ಆದ್ದರಿಂದ ಅಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಮಾಡಲು ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲದಂತಹ ಒಂದು ವಾತಾವರಣ ರಾಜ್ಯದ ಹಲವಾರು ಕಡೆಗಳಲ್ಲಿದೆ. ಮುಸ್ಲಿಮರು ಜಾಸ್ತಿ ಇರುವಂತಹ ಜಾಗಗಳಲ್ಲಿ ಧಾರವಾಡ ಗ್ರಾಮೀಣ ಮುಸಲ್ಮಾನರು ಜಾಸ್ತಿ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ರಿಸರ್ವ್ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಯಾವುದೇ ಜಾತಿಯ, ಯಾವುದೇ ಪಂಗಡದ ವಿರುದ್ಧ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಖುಷಿ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಜಾತಿಯ, ಎಲ್ಲ ಪಂಗಡದವರಿಗೆ ಗರಿಷ್ಠ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೊಡಿ, ಲಿಂಗಾಯತರು ಮತ್ತು ಒಕ್ಕಲಿಗರಿಗೂ ಗರಿಷ್ಠ ಕೊಡಿ. ಅತ್ಯಧಿಕ ಜನಸಂಖ್ಯೆ ಇರುವಂತಹ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಯಾಕೆ ಈ ತಾರತಮ್ಯ? ಯಾಕೆ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಅವರಿಗೆ ತಕ್ಕುದಾದಂತಹ ಶೇಕಡಾವಾರು ಪ್ರಾತಿನಿಧ್ಯ ಯಾಕೆ ಕೊಡಲಾಗುತ್ತಾ ಇಲ್ಲ? ಬೆಂಗಳೂರಿನ ಚಿಕ್ಕಪೇಟೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ರೂಪಾಯಿ ನಾವು ಖರ್ಚು ಮಾಡೋಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಎರಡೂ ಜಾತ್ಯತೀತ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಭಿಕ್ಷೆ ಬೇಡುವಂತಹ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿ. 300 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಚಿಕ್ಕಪೇಟೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಖರ್ಚು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದರೂ ಅವರಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡಲು ಹಿಂದೇಟಾಗ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಆಗಿರೋದು, ನಾನು ಕೇಳಿದೆ ಕೆಲವು ನಾಯಕರುಗಳಿಗೆ, ಯಾಕೆ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಯಾಕೆ ರಾಯಚೂರಲ್ಲಿ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಮುಸಲ್ಮಾನರಲ್ಲಿ ತುದಿಗಾಲಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಮೊನ್ನೆ ಚಿತ್ರದುರ್ಗದ್ದು ನಡೆಯಿತು, ಅಲ್ಲೂ 60,000 50,000ಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರಿದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಜಾಗಗಳಲ್ಲೆಲ್ಲ ಯಾಕೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ? ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಎಂಬ ನಾಮಕ್ಕಾಗಿ ನೀವು ಮುಸ್ಲಿಂ ಎಂಬ ಅವರು ಜಾತಿ ನೋಡಿ ನೀವು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಕೋಟಿಗಟ್ಟಲೆ ಖರ್ಚು ಮಾಡೋಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲೋಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದಾರೆ. 70,000 ಮುಸಲ್ಮಾನರಿದ್ದಾರೆ ಚಿಕ್ಕಪೇಟೆಯಲ್ಲಿ, ಆದರೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅಭ್ಯರ್ಥಿಗೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದು ತಾರತಮ್ಯದ ಪರಾಕಾಷ್ಠೆ. ಆದ್ರಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಸುನ್ನಿ ಉಲ್ಮಾ ಬೋರ್ಡ್
ಶಕ್ತಿಯುತವಾಗಿ ಇಲ್ಲಿನ ಜಾತ್ಯತೀತ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ತಾಕೀತು ನೀಡುತ್ತಾ ಇದೆ. ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಈಗಲೂ 70 ಸೀಟುಗಳು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಬಾಕಿ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳ ಈಗಾಗಲೇ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಅವರೊಂದಿಗೂ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ, ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರೊಂದಿಗೆ ಎಲ್ಲ ಉನ್ಮಾದರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ನ್ಯಾಯಯುತವಾದಂಥ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸ್ತಾರೆ ಎಂಬ ನಂಬಿಕೆ ಉಲ್ಮಾ ಬೋರ್ಡ್ಗಿದೆ. ಈ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಹುಸಿಗೊಳಿಸದೆ ಮುಸ್ಲಿಂ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ಜಾಸ್ತಿ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಸೀಟ್ ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ, ಅವ್ರನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಿಕೊಂಡು ಬರಬೇಕಾಗಿದೆ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಾನಗಳಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜನತಾದಳದ ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಾನಗಳು, ಉದಾಹರಣೆಗೆ ಚುನಾವಣಾ, ಅದೇ ರೀತಿ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಟಿ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈಗ ನೋಡಿ ಇಡೀ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಈಗಾಗಲೇ ಮುಫ್ತಿಗಳು ಹೇಳಿದಂತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಹಲವಾರು ವೇದಿಕೆಗಳಲ್ಲಿ, ಪೋಸ್ಟರ್ಗಳಲ್ಲಿ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಆ್ಯಡ್ಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬನೇ ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ನಾಯಕನ ಫೋಟೋನೇ ಇಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಇಲ್ಲ. ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಬೆಲೆನೇ ಇಲ್ಲ. ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕೊಡದೆ ಹೇಗಿದ್ದರೂ ಮುಸಲ್ಮಾನರು ವೋಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ ಎಂಬ ಆ ಹಳೆ ಕಾಲದ ಜಪದಲ್ಲೇ ನೀವು ಮುಂದುವರಿದರೆ ಈಗ ಸುನ್ನಿ ಉಲ್ಮಾ ಬೋರ್ಡ್ ತಾಕೀತು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿಯನ್ನು ಜಾಗೃತಿಗೊಳಿಸಬೇಕು ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಜಾಗೃತಿಗೊಳಿಸ್ತೇವೆ ಎಂದು ಸುನ್ನಿ ಉಲ್ಮಾ ಬೋರ್ಡ್ ಈ ಮೂಲಕ ಪತ್ರ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕ ಈಗಾಗಲೇ ತಾಕೀತು ನೀಡಿದೆ. ಅದರೊಟ್ಟಿಗೆ ಮುಂದಿನ ಯಾವುದೇ ಜಾತ್ಯತೀತ ಸರ್ಕಾರ 1978 ಅಂತಾನೆ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ಅವಾಗ ಸೀಟ್ ಅಷ್ಟೇ, ಇವಾಗ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆವತ್ತು 17 ಮಂದಿ MLAಗಳಿದ್ದರು, ಇವತ್ತು 17 ಮಂದಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗಾಗಿ ನಾವು ಈಗ ಪರಿತಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅವತ್ತು 17 ಮಂದಿ MLAಗಳೇ ಇದ್ದರು ಕರ್ನಾಟಕ. ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮಿಕರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಸುನ್ನಿ ಉಲ್ಮಾ ಬೋರ್ಡ್ ಹಾಗೂ ಹಜರತ್ ಜಾಮಿಯಾ ಮಿಲಾನ್ ಒಂದು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಇವತ್ತು ಕರೆದಿದೆ. ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಎಂಬ ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸುನ್ನಿ ಉಲಮಾ ಬೋರ್ಡಿನ ಒಂದು ಭಾಗವು ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಕನ್ನಡ ಮೀಡಿಯಾದವರಿಗೆ ಏನು ನಮ್ಮ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ಗಳಿವೆ ಸುನ್ನಿ ಉಲ್ಮಾ ಬೋರ್ಡ್ಗೆ, ಅದನ್ನು ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಹೇಳಲು ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕದ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ವಿದ್ವಾಂಸರು, ಇಸ್ಲಾಮಿಕ್ ವಿದ್ವಾಂಸರು ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಲವಾರು ಫತ್ವಾ ಕೊಡುವ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಈ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಉಲಮಾ ಬೋರ್ಡ್ ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಾಚರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲೂ ಅದೇ ರೀತಿ ಹಲವಾರು ಸಾವಿರಾರು ಮಸೀದಿ ಮತ್ತು ಮದರಸಗಳ ನಾಯಕತ್ವ ವಹಿಸುವಂತಹ ಸುನ್ನಿ ಉಲ್ಮಾ ಬೋರ್ಡ್ ಹಲವಾರು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ ನನ್ನ ಮೂಲಕ ಜಾತ್ಯತೀತ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ನೀಡಲು ಈಗಾಗಲೇ ಬಯಸಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರ ಶೇಕಡಾವಾರು, ಆ ಶೇಕಡಾವಾರುಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಅವರಿಗೆ MLA ಅಸೆಂಬ್ಲಿ ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಸೀಟ್ ಸಿಗಬೇಕಾಗಿದೆ. ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಸರಿಸುಮಾರು 30ಕ್ಕಿಂತಲೂ ಜಾಸ್ತಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳನ್ನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ ಇಲ್ಲಿನ ಜಾತ್ಯತೀತ ಪಕ್ಷಗಳು. ಅದರಲ್ಲಿ ಬರೀ 11 ಮಂದಿ ಮಾತ್ರ ಈಗಾಗಲೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಯಿಂದ ಘೋಷಣೆಯಾಗಿದೆ ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗಳು. 23 ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಮುಸ್ಲಿಂ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ನೀಡಬೇಕು ಹಾಗೂ ಅವರನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು. ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಬರೇ ಇದು B.Pharm ಕೊಡುವುದಲ್ಲ ಅಥವಾ ಸೀಟ್ ಕೊಡುವುದು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಮುಸ್ಲಿಂ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗಳಿಗೆ, ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸೀಟ್ ಕೊಟ್ಟು ಬೇರೆ ಕಮ್ಯುನಿಟಿಯವರನ್ನು ಹೇಗೆ ನಾವು ಗೆಲ್ಲಿಸ್ತೀವೋ ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೂ ಜನತಾದಳದ ನಾಯಕರು ಅವರನ್ನು ಗೆಲ್ಲಿಸಿಕೊಂಡು ಬರಬೇಕು. ಇದು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಈಗಾಗಲೇ ಮುಫ್ತಿ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳಿದ ಹಾಗೆ ಲಾಲಿಪಾಪ್ ಕೊಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಹೆಸರಿಗೆ ಸೀಟ್ ಕೊಡಲಾಗುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ಗೆಲ್ಲಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ನಡೆಯುವುದೇ ಇಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ 1978ರಲ್ಲಿ 17 ಮಂದಿ MLAಗಳಿಂದ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ, ಆವತ್ತು ಬರೀ 50 ಲಕ್ಷ ಮುಸ್ಲಿಂ ಪಾಪ್ಯುಲೇಷನ್ ಇತ್ತು. ಈಗ ಅದು ದುಪ್ಪಟ್ಟಾಗಿದೆ. ಆದರೂ ಇವತ್ತು ಮುಸ್ಲಿಂ ಅಸೆಂಬ್ಲಿಯಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕರ್ನಾಟಕ ವಿಧಾನಸೌಧದಲ್ಲಿ ಇರುವುದು ಬರೀ 7 ಮಂದಿ. ಆದ್ದರಿಂದ 23 ಮಂದಿಗೆ
ಗೆಲ್ಲಿಸುವಂತಹ ಪ್ರಯತ್ನ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತು ಜಾತ್ಯತೀತ ಜನತಾದಳ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದು ಪ್ರಥಮ ಷರತ್ತಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲೂ ಕೆಲವು ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರು 80,000 ಮತದಾರರಿರುವಂತಹ ಕಡೆಗಳಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು ಅವಗಣಿಸಲಾಗಿದೆ. ಮುಸ್ಲಿಂ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸೀಟ್ ನೀಡಿಲ್ಲ. ಈಗಾಗಲೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದಂತಹ 166 ಸೀಟುಗಳಲ್ಲಿ ಬರೀ 11 ಮಂದಿ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ನೀಡಲಾಗಿದೆ. 40ಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ಲಿಂಗಾಯತರಿಗೂ, ಅದೇ ರೀತಿ 40ರ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಒಕ್ಕಲಿಗರಿಗೂ, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ SC STಗಳಿಗೆ 35ರಷ್ಟು, ಕುರುಬಾ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ 15ಕ್ಕಿಂತಲೂ ಜಾಸ್ತಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ 5 ಸೀಟುಗಳು. ಈಗ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲಾದಂಥ ಸೀಟುಗಳಲ್ಲಿ 166 ಸೀಟುಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೂ 70 ಚಿಲ್ಲರೆ ಸೀಟುಗಳು ಘೋಷಣೆ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಅತಿ ಕಮ್ಮಿ, ಅಂದರೆ ಶೇಕಡಾವಾರು ಆ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ತುಂಬ ಕಡಿಮೆ ಸೀಟು ನೀಡಲಾಗಿದೆ. ಇದು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಉಲಮಾ ಬೋರ್ಡ್ ಇದನ್ನು ಖಂಡಿಸಿ ಇನ್ನಿರುವಂತಹ 70 जो 2B के एतबार से माइनॉरिटी हॉस्टल में उनका एडमिशन होता, दाखिला होता था, आज वहाँ पर वो बार बार चक्कर काट रहे हैं। और EWS के तहत, उस ज़ुमरे के तहत आपको जाना है, तो उस जिस दिन से हुकूमत ने ऐलान करके ख़त्म कर दिया है, आज तक EWS के क्या आर्डर से आज तक हुकूमत ने उसको पेश नहीं किया है। पूरे स्टेट के तलबा परेशान हैं, और जिस चाहे वो किसी भी स्कॉलरशिप का मामला हो या माइनॉरिटी हॉस्टल का मामला हो, इतने ज़्यादा परेशान हैं। तो लगता है कि किसी भी स्टेट में जब कोई इलेक्शन का मौका आता है तो एक ख़ास कौम को वहाँ पर परेशान किया जाता है। रियासत कर्नाटक में परेशान किया गया। रिजर्वेशन के लिए हम ये जानते हैं कि देवी गौड़ा साहब ने इस रिजर्वेशन को शुरू किया, हम उनका शुक्रिया भी अदा किए, बार बार कौम ने उनका शुक्रिया अदा किया है। इस तरह की चीज़ें, लेकिन एकदम उसको ख़त्म किया, और ख़त्म करने के बाद EWS में जो ज़ुमरे में हमको शामिल किया गया, उसके लिए कोई आर्डर्स नहीं आया है, और ना ही बीजेपी, ना कांग्रेस, ना जनता दल, कोई भी अभी आगे आने के लिए तैयार नहीं है। तो ये तमाम चीज़ें हमें समझ में नहीं आती हैं। सबसे पहले सुन्नी उलमा बोर्ड और जामिया हज़रत बिलाल ने आवाज़ उठाई कि जो रिजर्वेशन ख़त्म किया गया है, इसको किसी भी तरीके से बहाल किया जाए। अभी इलेक्शन हमारे यहाँ बिल्कुल करीब है एकदम, और हर कम्युनिटी वाले आगे बढ़ चढ़कर हिस्सा ले रहे हैं, लेकिन इतनी 1 करोड़ मुसलमान यहाँ पर रहते हैं, रहने के बाद भी न उनसे कोई मशवरा है, न उनके लीडरों को बुलाया जाता है, और अभी 11 लोगों को सीट दी गई है। मैं यहाँ पर, हम किसी पार्टी के लिए यहाँ पर जमा नहीं हुए हैं, लेकिन अपनी आवाज़ को बुलंद करने के लिए हम जानते हैं कि बहुत सारी अभी कांग्रेस की तरफ से भी इस तरह की आवाज़ें आती हैं, दीगर सेकुलर पार्टियों की तरफ से आवाज़ आती हैं। अगर मुसलमान कायदीन, मुसलमान अमायदीन, मुस्लिम उलमा आगे बढ़कर अपनी कौम के लिए काम करते हैं, तो बीजेपी का नाम लेकर उनको डरा दिया जाता है कि आप रोड पर आ जाएंगे तो बीजेपी को फ़ायदा हो जाएगा, आप ज़बान खोलेंगे तो बीजेपी को फ़ायदा हो जाएगा, आप अखबारात की ज़िन्नत बनने जाएंगे तो बीजेपी को फ़ायदा होगा। इस तरह की बातें लेकर हमारी ज़बान को खामोश किया जाता है। हम अगर कुछ अपने हक़ के लिए लड़ने के लिए आते हैं तो हमको एक डर दिखाकर हमें बैठाने की कोशिश की जाती है। तो अब अल्हम्दुलिल्लाह रियासत कर्नाटक के उलमा बेदार हो चुके हैं, यहाँ के अमायदीन बेदार हो चुके हैं। अब हम किसी की बातों में आकर अपने घरों में रहने के बैठने के लिए नहीं, बल्कि अपने हक़ को लड़ने के लिए हम आगे आएंगे। हमने बार बार सुना है कि जब बच्चा रोता है तभी माँ उसको दूध पिलाती है, आंखें बंद करके बिल्ली दूध पीते रहे और हम उसको देखते रहें, अब ये हरगिज़ नहीं होगा। जो भी सेकुलर के नाम पर पार्टियां आगे आ रही हैं, मैं उनसे गुजारिश करूंगा कि रियासत कर्नाटक की कौम मुस्लिम एक यहाँ की आन है, यहाँ की शान है, वो एक दम व खम रखती है। बहुत सारी जगहों पर वो मुसलमान और दीगर सेकुलर पार्टियों को जिताने के लिए
हर दिन कोशिश करके सेकुलर पार्टी को लाने की कोशिश की जाती है। और जहाँ किसी मुस्लिम कैंडिडेट को खड़ा किया जाता है वहाँ मजहब का मामला आ जाता है, और जहाँ किसी गैर मजहब कैंडिडेट को खड़ा किया जाता है वहाँ मुसलमानों से सेकुलर के नाम पर वोट किया जाता है, मुसलमान सेकुलर के नाम पर वोट दे देता है। लेकिन जब मुसलमान कैंडिडेट खड़ा होता है वहाँ मजहब की बात आती है। तो ये तमाम मजहब की नफरतें ख़त्म करके हमें अपनी रियासत के लिए, सेकुलरिज्म के लिए काम करना होगा। हमें आपस में मोहब्बत के साथ हमें काम करना होगा। हमें कुछ चीज़ें अच्छी लगती हैं। अभी हमने देखा कि किस तरह की चीज़ें हो रही हैं हमारे मुल्क में, हमारे स्टेट में। रामनवमी का त्यौहार आया, हम देखते थे हमारे मुल्क में ईद आए, दिवाली आए या रामनवमी आए, इस तरह के त्यौहार आते थे। आज रामनवमी है, आज दीपावली है, खुश होते थे। लेकिन आप रामनवमी के मौके पर किस तरह का हंगामा बिहार में, बिहार शरीफ में, बंगाल में किस तरह का हंगामा किया गया, नफरतों के बीच बोए गए हैं, कितना परेशान किया गया, आग लगाई गई है, खुलेआम तलवारें लहराई जाती हैं, गालियां दी जाती हैं। हमें पूछना चाहते हो ये मुल्क कहाँ जा रहा है? कोई आवाज़ आगे निकालने के लिए तैयार नहीं है। सेकुलर का नाम लेने वाले खामोश दिखाई देते हैं, एक ज़बान बोलने के लिए तैयार नहीं है। हाँ, अभी हमने देखा कि कर्नाटक में मंडिया में एक का कत्ल कर दिया गया बेदर्दी के साथ। किस चीज़ के लिए? सिर्फ क्या इलेक्शन के लिए? एक इंसान की जान ले ली जाती है, 4 बच्चों को उसको यतीम कर दिया जाता है। लीडर हजरात इलेक्शन होने तक तो उसके घर जाएंगे, उसको दिलासा देंगे, लेकिन उसके बाद उसके बच्चों की परवरिश कौन करेगा? उन यतीम बच्चों को कौन जाकर देखेगा? बेदर्दी के साथ एक इदरीस का कत्ल कर दिया जाता है। लेकिन वहाँ पर मैं कहूँगा कि डीके साहब ने, डीके शिव कुमार साहब ने जो जाकर कहा कि कौम मुस्लिम को बाहर आना चाहिए, मैं उनके साथ में हूँ। अब उनको घर में नहीं बैठना है, वो रोड पर आए, हम उनके साथ में हैं। तो इस तरह की जब बातें की जाती है तो हमको अच्छा लगता है। हम मुसलमान किसी यहाँ गैर मुल्क से नहीं आए, हम यहाँ के बाशिंदे हैं। हमारा हक होता है हमारी ज़बान को बंद न किया जाए, हमें खामोश न रखा जाए। हम यहाँ के शहरी हैं, हम यहाँ के हकदार हैं, हम किराएदार नहीं हैं। मैं मीडिया के ज़रिए से मैं गुजारिश करूँगा कि जितने भी सेकुलर पार्टियाँ हैं